वेलकम टू MPSC बाबा ट्रिक. चला विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 11वी इतिहासातील समाजसुधारकांची पुस्तके पाहणार आहोत आणि ती कशी लक्षात ठेवायची याची एकदम फटाफट ट्रिक्स पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आता आपल्याला पुढे जायचं आहे. तसेच आपले MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, हे पण जॉईन करायला विसरू नका. बघा आता पहिलं काय आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पुस्तके बघायची. बघा यांचे पुस्तक कोणते आहेत? शून्यलब्धी, त्यानंतर हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास आणि इंग्लंडचा इतिहास. बघा हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरचे पुस्तके आहेत आणि यामध्ये शून्यलब्धी हे पुस्तक भरपूर वेळेस आयोगानं विचारलेले याच्या अगोदर. बघा आता लक्षात कसं ठेवायचं बघा. बघा परत त्यांचे कोणते? प्राचीन इतिहास आणि इंग्लंडचा इतिहास आणि शून्यलब्धी असे पुस्तक आहेत. लक्षात कसं ठेवायचं बघा. प्राचीन हिंदुस्थानमध्ये तसेच इंग्रजांच्या काळांमध्ये भारतात भरपूर जांभळांची झाडे होती. कशाची? जांभळांची झाडे होती, म्हणून त्या काळी जांभळाला शून्य किंमत होती. कशी होती किंमत? शून्य. आता बघा तुम्ही पुण्यात एखाद्या गाड्यावर जा आणि त्याला म्हणा जांभळं कसे दिले, तर तो म्हणतो 70 रुपये 80 रुपये. आपल्याला वाटतं किलोवर का, पण ते म्हणतो नाही पाव किलो. मग आपण पळूनच येतो तिथून. आणि मात्र त्या काळी भरपूर झाडे होती जांभळांची, म्हणून जांभळांना शून्य किंमत होती. म्हणून आता जांभेकर दिसलं की शून्यलब्धी, किंवा शून्यलब्धी दिसलं की जांभेकर हाणून यायचं. त्यानंतर लोकहितवादींची बघा. लक्ष्मीज्ञान, गीतातत्व. बघा गीतातत्व आणि गीता रहस्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, कारण गीता रहस्य हे टिळकांचे आहे. त्यानंतर भरतखंडपूर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, कलियुग, पानिपतची लढाई आणि जातिभेद हे लोकहितवादींची पुस्तके आहेत. बघा आता लक्षात कसं ठेवायचं. बघा लोकहितवादींनी लोकांचं हित जपण्यासाठी, बघा लोकांचं हित करण्यासाठी लोकांचं हित करण्यासाठी त्यांना गीतेचे तत्त्व सांगून गीतेचे तसेच लक्ष्मीचे ज्ञान देण्यासाठी ते भारताच्या पूर्व टोकापासून श्रीलंकेपर्यंत अंगाचे पाणी होईपर्यंत फिरले. बघा लोकहितवादी भारताच्या पूर्व टोकापर्यंत म्हणजे भरतखंडपूर्व कुठपर्यंत? भारताच्या पूर्व टोकापासून लंकेपर्यंत, श्रीलंकेपर्यंत म्हणजे लंकेचा इतिहास असं लक्षात ठेवा. अंगाचे पाणी होईपर्यंत फिरले, म्हणजे पानिपतची लढाई. का फिरले? कारण भारतीय लोकांना गीतेमधील तत्त्व आणि लक्ष्मीचे ज्ञान द्यायचे होते, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे चलू. बघा आता इथे काय, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पुस्तके दिलेली आहेत. बघा भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश, बोधसागर रहस्य, सेतुबांधांनी टीका आणि सुखदाय निबंध हे विष्णुबुवा ब्रह्मचारींची पुस्तके आहेत. याची काय ट्रिक करता आली नाही, ते तुम्ही असेच लक्षात ठेवा. सेतुबांधांनी टीका, सुखदाय निबंध, बोधसागर रहस्य, वेदोक्त धर्मप्रकाश आणि भावार्थ सिंधू. त्यानंतर पंडिता रमाबाईचे दोन आहेत, स्त्री धर्मनीती आणि द हाय कास्ट हिंदू वुमन. हे दोन पुस्तके पंडिता रमाबाई यांचे आहेत. द हाय कास्ट हिंदू वुमन आणि स्त्री धर्मनीती. त्यानंतर गोपाळ बाबा वलंकर यांचं आहे विटाळ विध्वंसक. काय आहे? विटाळ विध्वंसक. बघा याची मस्त ट्रिक केलेली आहे. ट्रिक काय बघा. विटाळ झाल्यावर आपण गोमातेला स्पर्श करून येतो. गोमाता म्हणजे इथं गोपाळ म्हणायचं. गोमातेला आपण हात लावून येतो, स्पर्श करून येतो विटाळ झाल्यानंतर. ओके. विटाळ झाल्यावर आपण गोमूत्र शिपडतो किंवा गोमातेला हात लावून येतो. तर हे होते इतिहासातील पुस्तके. इथे आपण ह्या व्हिडिओमध्ये 5 समाजसुधारकांची पुस्तके पाहिली आहेत. याचा दुसऱ्या पार्टमध्ये राहिलेल्या समाजसुधारकांची पुस्तके आणि असे ते लक्षात कसे ठेवायचे याची ट्रिक आपण सांगणार आहोत. तसेच आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते लगेच जॉईन करा, कारण याचे PDF तसेच याच्या फोटोज तिकडे टाकले जातात. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, तसेच व्हिडिओला लाईक करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.